हॅलो. सर्व विद्यार्थ्यांना प्राध्यापक पर्वत सरांचा नमस्कार. या अगोदर आपण या टॉपिकचे जे काही MCQ चालले 6 क्वेश्चन झालेले आपले. थोडी टेक्निकल अडचण आल्यामुळं आपण पुढचे क्वेश्चन आता पुढचा पार्ट म्हणून पुढच्या ह्याच्यात घेतोय. तर ठीक आहे, आपण 7वा 8वा किंवा पुढचे क्वेश्चन आहेत आपण पुढचा पार्ट पुढचा व्हिडिओमध्ये घेतोय, त्यानुसार सोडवणार आहे आपण. The ratio of the momenta of the electron and alpha particle which are accelerated from rest by potential difference. Ratio of the momenta of the alpha particle, momentum alpha particle ची कोणती ऑफ इलेक्ट्रॉन अँड अल्फा पार्टिकल क्रमवार मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन आणि मोमेंटम ऑफ द अल्फा पार्टिकल हा रेशो किती आहे ते काढायचं आपल्याला. तर मोमेंटम किती असते, मोमेंटमचं आपल्याला आता जे काय फॉर्म्युले दिलेले ऑप्शन जे दिलेले मास ऑफ द मासच्या फॉर्ममध्ये, त्यामुळे आपल्याला मोमेंटम त्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. आपण मोमेंटमचा हा फॉर्म्युला काढलेला आहे डू ब्रॉगलीज हायपोथिसिसमध्ये. लॅम्बडा इज इक्वल टू H/P. पी म्हणजेच एम व्ही पुढे जाऊन पीचंच परत HMV जे आला होता अंडर टॉईस ME. वेगवेगळ्या फॉर्ममध्ये जो लॅम्बडा लिहिला होता तो लॅम्बडा जो आहे तो वेगवेगळ्या फॉर्ममध्ये लिहिला होता. म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू H/2 अंडर रूट ME. तो फॉर्म पण आपल्याला काढता येईल, पण ते आता मी काढत नाही बसत. त्यामुळे ह्या पीची किंमत जी येते अंडर रूट ME येते. किंवा अजून जर इलेक्ट्रॉन किंवा फोटॉन काय जे पार्टिकल आहे ते जर एक्सटर्नल काहीतरी पोटेन्शियल डिफरन्समध्ये ॲक्सिलरेट होत असेल तर हा टॉईस M. आणि हे जे ॲक्च्युली कायनेटिक एनर्जी इथली कायनेटिक एनर्जी जे आहे ते ॲक्सिलरेट होत असेल पोटेन्शियल डिफरन्समध्ये, तर ते येतं कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी म्हणजे चार्ज इंटू पोटेन्शियल. चार्ज इंटू पोटेन्शियल, चार्जला E म्हणा किंवा Q म्हणा. त्यामुळे हे पोटेन्शियल डिफरन्सच्या ऐवजी ही एनर्जी मी पोटेन्शियल डिफरन्सच्या फॉर्ममध्ये लिहिली. तर हे आलं मोमेंटम. दी ब्रॉगलीज वेवलेंथ आल्या ॲक्च्युली वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपण काढलेलं आहे. आपल्याला इथं फॉर्म्युला सेकंदात डिराईव्ह करता येतो किंवा थोडं लक्षात घेतलं तर मोमेंटम म्हणजेच काय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ते लक्षात घेऊन मोमेंटमचा जो फॉर्म्युला येतो मोमेंटम तो जो येतो आपल्याला पोटेन्शियल डिफरन्सच्या करस्पॉन्डिंग मोमेंटम जी आली हा P आला एवढा. P इज इक्वल टू अंडर रूट MQ इंटू पोटेन्शियल डिफरन्स. आता इथं 2 कॉन्स्टंट आहे, पोटेन्शियल डिफरन्स कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, लिहितो मी. पोटेन्शियल डिफरन्स पण कॉन्स्टंट आहे MQ इंटू 100 पोटेन्शियल डिफरन्स. त्यामुळे मोमेंटम ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट MQ. त्यामुळे मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन याच्यावरनं आपल्याला 2 इक्वेशन लिहिता येईल. याच्यावरनं 2 ह्या बेसिकनुसार इलेक्ट्रॉनची मोमेंटम दोन्ही आता मी सेपरेट लिहित नाही बसत. आपल्या नेहमीच्या मेथडनुसार मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जे काय आहे रूट दोघांचे लिहिले, दोघांच्या मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि दोघांवरच्या चार्जला डायरेक्टली प्रोपोर्शनल. मास ऑफ द इलेक्ट्रॉन, mass of the alpha particle, charge on the electron, charge on the alpha particle. तर चार्ज ऑन द अल्फा पार्टिकल किती असतो किंवा इथं डायरेक्ट लिहितो मी, सेपरेट लिहित नाही. आता सेपरेट पाहिजे तेवढं लिहिता येत असतं आपल्याला. कमीत कमी स्टेपमध्ये लिहायचं. मास ऑफ द इलेक्ट्रॉन ऑप्शन जे दिलेले आता नीट लक्षात घेतलं तर मास ऑफ द इलेक्ट्रॉन आणि मास ऑफ द अल्फा पार्टिकल ऑप्शन आहे तसेच ठेवलेले. मास ऑफ द इलेक्ट्रॉन रूटमध्ये मास ऑफ द इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय मास ऑफ द अल्फा पार्टिकल. आणि चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन जो आहे चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन तो E असतो.
आणि चार्ज ऑन द अल्फा पार्टिकल जो आहे तो इलेक्ट्रॉनच्या डबल असतो. हे लक्षात घ्यायचं. चार्ज ऑन द अल्फा पार्टिकल जो आहे तो इलेक्ट्रॉनच्या डबल असतो. इथं लिहितो पाहिजेत आम्ही. इलेक्ट्रॉनवर अल्फा पार्टिकलवरचा चार्ज जो आहे, ठीक आहे, इथं लिहिलंच मी. मिनिंग तिथं येतं, मिनिंगफुल लिहिलेलं आहे. चार्ज ऑन द अल्फा पार्टिकल जो आहे तो इलेक्ट्रॉनच्या डबल असतो अल्फा पार्टिकलवरचा. त्यामुळे हा ई कॅन्सल झाला आणि हे टोटल आन्सर जे आलं रूटमध्ये मास ऑफ द इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय, जे काय लिहिलेले स्मॉल लेटरमध्ये, डिवायडेड बाय मास ऑफ द अल्फा पार्टिकल रूटमध्ये, आणि रूटमध्येच अपॉन 2, 1/2. दिस इज द आन्सर. त्यामुळं मी हे जे आन्सर आलं ते इथं ऑप्शन जो आहे तो लास्ट ऑप्शन झाला ह्या टाईपनी. हे जर लक्षात येत असेल तर आपल्याला, आणि अल्फा पार्टिकलवरचा चार्ज किती येते माहिती असेल, मास ऑफ द अल्फा, मास ऑफ द इलेक्ट्रॉन, ते इथं पर्याय ऑप्शन जे आहे ते त्या फॉर्ममध्येच ठेवलेले, त्यामुळे आहे ते त्यानुसार. ठीक आहे. पुढचं, द फोटो इलेक्ट्रिक इमिशन फ्रॉम सर्टन मेटल, the photoelectric emission from certain metal, the cutoff frequency is mu. If radiation of frequency twice mu impinging on the metal plate, the maximum possible velocity of the emitted electron will be. m is the mass of the electron. परत ऑप्शन कशात दिलेले ते लक्षात घ्यायचे. ऑप्शन आपण सगळे एच म्यू स्मॉल एम ह्या फॉर्ममध्ये दिलेलं आहे. कट ऑफ फ्रिक्वेन्सी दिलेली, कट ऑफ फ्रिक्वेन्सी म्यू. सगळं क्वेश्चन नीट लक्षात घ्यायचं. इफ द रेडिएशन फ्रिक्वेन्सी म्हणजे इन्सिडंट फ्रिक्वेन्सी टॉईस म्यू आहे, कट ऑफ फ्रिक्वेन्सी म्यू आहे. कट ऑफ म्हणजे ॲक्च्युली थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी म्यू आहे. त्यामुळे आईन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनच्या बेसिकनुसार एच म्यू इज इक्वल टू 50 प्लस काय, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी केच लिहितो मी, आपण त्या अर्थाने सफिक्स लक्षात घ्यायचे असतं. के मॅक्स म्हणजे कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. आता इथं 50ची किंमत जी आहे ती किती आहे, 50 म्हणजेच एच म्यू झिरो, आणि म्यू झिरो इथं त्यांनी म्यू म्हणला, म्यू म्हणला. आणि आदळण्याची फ्रिक्वेन्सी जी आहे, आदळणारा जो काय फ्रिक्वेन्सी आहे, ह्या म्यूची किंमत ॲक्च्युली 2 दिलेली आहे इथं, टॉईस म्यू. ह्या म्यूची किंमत टॉईस म्यू दिलेली इथं, आणि हा म्यू झिरोची किंमत म्यू दिलेली आहे, प्लस मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ द व्हेलॉसिटी लिहितो मी, इन टर्म्स ऑफ द व्हेलॉसिटी. कारण आपल्याला इथं व्हेलॉसिटी ऑफ द इमिटेड इलेक्ट्रॉन्स काढायचे. त्यामुळे हे आलं टॉईस एच म्यू मायनस एच म्यू. त्यामुळे हे टोटल कॅल्क्युलेशन आलं 1/2. ठीक आहे, आपल्यासाठी आहे तसंच लिहितो, एम व्ही मॅक्स स्क्वेअर. हा टॉईस एच म्यू आणि मायनस एच म्यू म्हणजे हा इकडे होऊन 2 एच म्यू मायनस एच म्यू म्हणजे शिल्लक राहायला 1 एच म्यू. त्यामुळे व्हीची व्हॅल्यू किती आली इथं लगेच दिसते. हा 2 वरती आला, यम खाली गेला, टॉईस एच म्यू अपॉन यम. व्ही स्क्वेअर असल्यामुळं रूटमध्ये टॉईस. ठीक आहे, लिहितो मी, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू टॉईस एच म्यू अपॉन यम. आणि त्यामुळे व्ही जो आला तो त्याचं स्क्वेअर रूट म्हणजेच व्हीचं स्क्वेअर रूट आलं एवढं, अंडर रूट टॉईस एच म्यू अपॉन यम, अंडर रूट टॉईस एच म्यू अपॉन यम, टोटल रूटमध्ये टॉईस एच म्यू अपॉन यम. दिस इज द आन्सर. ठीक आहे, पुढचं पटापट करायचे आपल्याला. The photoelectric effect to be takes place for a metal, the minimum frequency required is. मिनिमम फ्रिक्वेन्सी रिक्वायर्ड इज म्हणजे ॲक्च्युली ही म्यू झिरो दिलेले. इट इज म्यू झिरो. क्वेश्चन वाचायचा केअरफुली. हा म्यू झिरो दिलेला आहे,
A light of wavelength 6000 angstrom unit is incident on the metal plate. ह्या वेवलेंथची लाईट त्याच्यावर आदळली. व्हॉट इज द करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी ऑफ द लाईट अँड will there be photoelectric emission. इथं velocity of the light 3 into 10 raised to इथं 10 raised to 8. 18 झालं 10 raised to 8 काय जे असेल ते. म्हणजे इथं म्यू 0 दिलेला आहे. आदळणाऱ्या लाईटची फ्रिक्वेन्सी किती आहे? सी इज इक्वल टू म्यू लॅमडा. त्यामुळे आदळणाऱ्या लाईटची फ्रिक्वेन्सी म्हणजेच म्यू इज इक्वल टू काय होईल? सी अपॉन लॅमडा. त्यामुळं सी 3 into 10 raised to 8 डिवायडेड बाय लॅमडा. लॅमडा हा 6000 एमस्ट्रॉम युनिट. एमस्ट्रॉम म्हणजे 10 raised to -10 आणि हे 3 शून्य म्हणजे 10 raised to +3. त्यामुळे ते आलं 6 into 10 raised to -7. त्यामुळे ह्याचं उत्तर आलं किती? 30 into 10 raised to हा एक इकडं घेतला 10 raised to 7 आणि खालचे -7 वरती आले प्लस झाले. त्यामुळे 10 raised to 7 + 10 raised to 7 म्हणजे 10 raised to 14 डिवायडेड बाय 6. त्यामुळे ही जी काय फ्रिक्वेन्सी आली 5 into 10 raised to 14 हर्ट्झ झाली. हे जे काय आलं याच्यावरनं हे कॅल्क्युलेशन आलं किती? 5 into 10 raised to 14 हर्ट्झ. हे आलं कॅल्क्युलेशनवरनं. ह्या कॅल्क्युलेशनवरनं म्हणजे जे काय आदळलेली वेव आहे त्या वेवलेंथची 6000 एम्स्ट्रॉम युनिट एवढ्या वेवलेंथची जे काय वेव आदळली लॅमडा तेवढी असणारी जी काय वेव आदळली तिची फ्रिक्वेन्सी आली किती? फ्रिक्वेन्सी आली 5 into 10 raised to 14 आणि म्यू 0 दिलेला आहे किती? 5.792 into 10 raised to 14. तर फ्रॉम गिवन म्हणजे म्यू 0 जो आहे तो काय आहे? ग्रेटर दॅन म्यू 0 जो आहे तो ग्रेटर दॅन म्यू आहे. ग्रेटर दॅन म्यू. इथं जे काय आलं कॅल्क्युलेशननुसार हा म्यू आला. आदळणारी लाईट जी आहे ती किती आहे? 5 into 10 raised to 14 हर्ट्झची आहे आणि त्याची थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट डज नॉट टेक्स प्लेस. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट डज नॉट टेक्स प्लेस. तर हिअर काय आलेलं आहे? हिअर म्यू 0 इज ग्रेटर दॅन म्यू फ्रॉम धिस गिवन इक्वेशन. दिलेल्या याच्यावरनं आणि याच्यावरनं म्यू 0 इज ग्रेटर दॅन म्यू आला. म्यू 0 इज ग्रेटर दॅन म्यू आला. लेस दॅन म्यू 0 जो आहे तो काय आहे? जास्त आहे. त्यामुळे आदळणारी लाईटची फ्रिक्वेन्सी अजून जास्त पाहिजे होती तर आणि तरच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेस झाला असता. इम्प्लाइज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट डज नॉट टेक्स प्लेस. इफेक्ट डज नॉट टेक्स प्लेस. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच होणार नाही. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट होणार नाही आणि आदळणाऱ्या लाईटची फ्रिक्वेन्सी 5 into 10 raised to 14 आली. तर इथं जे क्वेश्चन त्या टाईपने विचारला तिथं फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेस होईल का नाही आणि करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सी म्हणजे सी. त्यामुळे आन्सर इज हे आलं लास्ट आन्सर आलं. इथं परत ऑप्शन ए बी सी डी लास्ट ऑप्शन आलं. ऑप्शन इज लास्ट. ठीक आहे. An electron of mass m has de Broglie wavelength lambda when accelerated through the potential difference v. When photon of mass m is accelerated through the potential difference 9v, the de Broglie wavelength associated with it will be. आता मगाशी काढलं होतं. मगाशी एक क्वेश्चन सोडवला आपण. दी de Broglie wavelength associated with it म्हणजे कोणाच्या? इलेक्ट्रॉन ॲक्सेलरेट होतो थ्रू पोटेन्शियल डिफरन्स व्ही आणि प्रोटॉन ॲक्सेलरेट होतो थ्रू पोटेन्शियल डिफरन्स 9v.
इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन. मगाशी जसं काढलं होतं आपण ॲक्सलरेट होणाऱ्या इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन त्याची मोमेंटमचा रेशो, त्याच टाईपने हे क्वेश्चन आहे थोडक्यात. फक्त आता लिहिण्याची मेथड आपण शॉर्टमध्ये लक्षात घ्यायची. वेगवेगळ्या पोटेन्शियल डिफरन्समधनं ते ॲक्सलरेट होतात. त्यामुळे मोमेंटम मगाशी पाहिलं होतं. मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन व्हेन किंवा काय जे असेल चार्ज पार्टिकल ॲक्सलरेटिंग ट्वाईस एम क्यू व्ही आलं होतं. हे फॉर्म्युला आहे. ॲक्सलरेट होत असेल इलेक्ट्रिक फील्डमधने, हा व्ही म्हणजेच इलेक्ट्रिक पोटेन्शियल. त्यामुळे इलेक्ट्रिक पोटेन्शियलमधनं ॲक्सलरेट होत असेल तर त्या चार्ज पार्टिकलची मोमेंटम एवढी येते. त्यामुळे आता इथं तो चार्ज पार्टिकल जो काय ॲक्सलरेट होतोय त्याचं पोटेन्शियल वेगवेगळं आहे. एका इलेक्ट्रॉन आहे आणि दुसरा पार्टिकल प्रोटॉन आहे. इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनवरचा चार्ज सारखा असतो. नीट ऐकायचं आता. मगाशी जसं एम आणि क्यू आधीच्या प्रॉब्लेममध्ये एम आणि क्यू वेगळं होतं, तसं इथं चार्ज इलेक्ट्रॉन मगाशी आधीच्या क्वेश्चनमध्ये इलेक्ट्रॉन आणि अल्फा पार्टिकल होते. इथं इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन आहे. त्यामुळे दोघांवरचा चार्जचा मॅग्निट्यूड सारखा आहे. त्यामुळे मोमेंटम ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द पोटेन्शियल डिफरन्स इथं वेगळं आहे. मगाच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये पोटेन्शियल डिफरन्स सारखा होता. काय कॉन्स्टंट आहे काय कॉन्स्टंट नाही ते लक्षात घेतोय मी. त्यानुसार रिलेशनशिप लिहून राहिलो प्रोपोर्शनॅलिटीमध्ये. त्यामुळे मोमेंटम ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ द मास इथल्या बेसिकनुसार आणि डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द पोटेन्शियल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ द पोटेन्शियल. आणि त्यामुळं इलेक्ट्रॉनची मोमेंटम आपल्याला कोणाची काढायची ते वरती घेतो मी. प्रोटॉनची काढायची व्हेन इट प्रोटॉनची काढायची. प्रोटॉनची मोमेंटम डिवायडेड बाय इलेक्ट्रॉनची मोमेंटम, तो रेशो घेतो मी. मोमेंटम ऑफ द प्रोटॉन, मोमेंटम ऑफ द प्रोटॉन आणि मोमेंटम ऑफ द इलेक्ट्रॉन इट इज इक्वल टू, याच्यावरनं दोन रिलेशन आले. याच्यावरनं मास ऑफ द प्रोटॉन त्याला कॅपिटल एम म्हणलं, मास ऑफ द प्रोटॉनला काय म्हणलेलं आहे कॅपिटल एम. इथं जे सिम्बॉल आहे त्यानुसार मास ऑफ द इलेक्ट्रॉनला स्मॉल एम म्हणलं. प्रोटॉनवरची काय पोटेन्शियल जे प्रोटॉन, नीट बघायचं खाली काय वर काय प्रोपोर्शनॅलिटीच्या नुसार. प्रोटॉन जो येतो 9 व्होल्टमधून काय व्ही बी दी म्हणजे इलेक्ट्रॉन जो येतो, इलेक्ट्रॉन जो येतो व्हीमधनं व्ही पोटेन्शियलमधनं ॲक्सलरेट होतं. व्हेन ॲक्सलरेट थ्रू दी पोटेन्शियल डिफरन्स व्ही इलेक्ट्रॉन डायरेक्टली प्रोपोर्शनल. त्यामुळे खालचं खाली येईल. आणि हा जो येतो प्रोटॉन जो येतो पोटेन्शियल डिफरन्स 9 व्ही, त्यामुळे व्ही व्ही कॅन्सल झालं. याचं जे उत्तर आलं, याचं उत्तर जे आलं, याचं उत्तर जे आलं, आता आपल्याला परत काय लिहावं लागणार इथं मास, म्हणजे ऑप्शनमध्ये त्या टाईपनी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. त्या टाईपनी दी वेवलेंथ डिटरमाइंड ॲट associated with the wavelength is determined at low to voltage. The de Broglie wavelength associated with it will be. De Broglie's wavelength विचारलं. The de Broglie's wavelength associated with it will be. de Broglie's wavelength विचारलं. त्यामुळे आपल्याला हे नाही मास हे गोष्ट लागणार आहे, पण त्याच्या आधी de Broglie's wavelength लॅम्बडा इज इक्वल टू पी अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी, म्हणजे पीची किंमत इथं टाकावं लागेल. डी ब्रॉगलीज वेवलेंथ जी ती एच अपॉन पी, आणि एच म्हणजेच काय एच म्हणजेच ठीक आहे, एच अपॉन पी म्हणजेच आत्ता अंडर रूट ट्वाईस एम क्यू व्ही ह्या टाईपने येणार आहे. डी ब्रॉगलीज वेवलेंथ पोटेन्शियल डिफरन्समधनं ऑसिलेट होतोय, ॲक्सिलरेट होतं ॲक्च्युली. त्यामुळे एच जे आलं ते एच
द डी ब्रॉग्लीज वेवलेंथ असोसिएटेड विथ इट विल बी. परत एचची किंमत आपल्याला ह्या फॉर्ममध्ये टाकावं लागेल. आता एचची किंमत आपल्याला ह्या फॉर्ममध्ये टाकावं लागेल. काय एच म्हणजे हे एनर्जी इज इक्वल टू एच म्यू. त्यामुळे एचची किंमत आली एनर्जी अपॉन म्यू. एचची किंमत आली एनर्जी अपॉन म्यू वेवलेंथ. इथं काहीतरी पर्यायामध्ये मला चुकीच्या गोष्टी वाटून राहिल्या. क्वेश्चनमध्ये बरीचशी मिस्टेक वाटते. ह्या क्वेश्चनमध्ये थोडी मिस्टेक आहे. ह्या क्वेश्चनमध्ये मिस्टेक आहे. ॲक्च्युली लॅम्डा अपॉन 3 स्मॉल एम कॅपिटल एम, लॅम्डा अपॉन 3 स्मॉल एम कॅपिटल एम. थोडी मिस्टेक वाटायला लागली क्वेश्चनमध्ये. प्रिंटिंग मिस्टेक झालेले आहे. क्वेश्चन जे काय प्रिंट करताना थोडे मिस्टेक जास्त वाटतात. तरी चेक करतो मी काय नेमकं. ठीक आहे, क्वेश्चनमध्ये मिस्टेक आहे. पुढचा करू आपण. थोडं क्वेश्चन म्हणजे पूर्ण करेक्ट नाही. व्हेन ॲन इलेक्ट्रॉन ऑफ मास m and charge e is accelerated from rest through the potential difference v, the maximum velocity of the electron is. Maximum velocity of the electron accelerated through the potential difference v, the maximum velocity of the electron is. Maximum velocity of the electron potential difference मधनं accelerator electron of mass m and charge e is accelerating from rest. त्यामुळं potential difference v the maximum velocity. तर v max विचारलं आपल्याला. ॲक्सेलरेट होतं कुठनं? पोटेन्शियल डिफरन्समधनं. तर पोटेन्शियल डिफरन्समधनं ॲक्सेलरेट होत असेल तर काय येतं? P इज इक्वल टू अंडर रूट ट्वाईस एम क्यू व्ही पोटेन्शियल डिफरन्समधनं. आणि P म्हणजेच काय ॲक्च्युली? मास इंटू व्हेलॉसिटी. मास इंटू व्हेलॉसिटी. त्यामुळे ते आलं ट्वाईस एम क्यू व्ही. हा व्ही म्हणजेच व्हेलॉसिटी ॲक्च्युली स्मॉल. आणि हा व्ही जो येतो पोटेन्शियल डिफरन्स व्ही. सरळ येतो मी. हा पोटेन्शियल डिफरन्स व्ही झाला. त्यामुळे हे एम इकडं गेला. व्ही इज इक्वल टू अंडर रूट. इकडं खाली एम आला. एम बाहेर आहे तो रूटच्या मध्ये घेतला. रूटच्या मध्ये घेतला तर एम स्क्वेअर होईल. ट्वाईस क्यू व्ही डिवायडेड बाय एम. रूटमध्ये घेतला त्यामुळे तो काय झाला ॲक्च्युली रूटमध्ये घेतला त्यामुळे एम स्क्वेअर झाला. कारण बाहेर काढला एम होणार आहे. आणि हा एक एक एम कॅन्सल होऊन ते एवढं राहिलं. हा एम इकडं आला स्क्वेअर. एममध्ये घेतला स्क्वेअर झाला. वरचा एक एम आणि खालचा एक एम कॅन्सल होऊन तेवढं शिल्लक राहिलं. तर पोटेन्शियल डिफरन्स ट्वाईस क्यू हे त्याचं उत्तर झालं ॲक्च्युली. ट्वाईस क्यू व्ही अपॉन एम. आता क्यूच्या ऐवजी फक्त इथं चार्ज काय म्हणलं? चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन जो आहे त्याला क्यूच्या ऐवजी ई म्हणलं. त्यामुळे चार्ज ऑन द इलेक्ट्रॉन जो येतो डायरेक्ट मला खाली स्टेप लिहिण्याऐवजी मी तिथंच लिहितो. हे आलं ट्वाईस एम ई व्ही डिवायडेड बाय एम स्क्वेअर. त्याच्यापैकी एक एम कॅन्सल झाला. कॅन्सल झालेली स्टेप पाहिजे तर मी लिहिली ट्वाईस ई व्ही अपॉन एम रूटमध्ये. This is the velocity of the electron, maximum velocity with which it accelerates in a potential difference capital V. This is the answer. हे answer आलं. Twice EV upon m. Last answer आलं. Twice EV upon m. When a light of wavelength 4000 angstrom unit falls on a photoelectric emission, photoelectrons are liberated. For another emitter, light of wavelength 6000 is sufficient to produce emission. The work function of the two emitters will be. Work function म्हणजे फाय झिरो किती असतो तो? एच म्यू अपॉन लॅम्बडा झिरो. वर्क फंक्शन म्हणजे फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन ते
एच म्यू अपॉन लॅम्बडा झिरो आला. त्यामुळे फाय झिरो इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एच म्यू. म्यू जो आहे तो सॉरी फाय झिरो किती, फाय झिरो इज इक्वल टू एच म्यू, आणि एच म्यू म्हणजेच एच सी अपॉन म्यूची व्हॅल्यू सी अपॉन लॅम्बडा झिरो झाला. फाय झिरो इज इक्वल टू एस सी अपॉन लॅम्बडा झिरो. त्यामुळं फाय झिरो म्हणजे फोटोइलेक्ट्रिक वर्क फंक्शन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. त्यामुळे याच्यावरनं दोन केसेस आल्या. काय विचारलं, दोन केसेस. प्रोपोर्शनॅलिटीच्या बेसिकवरनं आपल्याला दोन इक्वेशन लिहिले, तोंडी दिसतं इनव्हर्सली प्रोपोर्शनल. त्यामुळे वर्क फंक्शन ऑफ द टू. त्यामुळे पहिल्याचं वर्क फंक्शन डिवायडेड बाय दुसऱ्याचं वर्क फंक्शन इनव्हर्स रेशो असल्यामुळं उलटा होईल. ते दुसऱ्याची वेवलेंथ डिवायडेड बाय पहिल्याची वेवलेंथ, आणि दुसऱ्याची वेवलेंथ 6000 डिवायडेड बाय 4000, 6000 डिवायडेड बाय 4000. त्यामुळे हे सगळे 2/3 आलं. दुसऱ्याची डिवायडेड बाय पहिल्याची इथंच दिसतं ते 6000 डिवायडेड बाय जो काय रेशो येणार आहे फायचा तो लॅम्बडा उलटा म्हणून 6/4. 3 शून्य गेले म्हणजे 3/2. 3/2 म्हणजेच 3/2 म्हणजे आन्सर इज फर्स्ट. इट इज 3/2. 6 डिवायडेड 4 म्हणजेच याचं उत्तर आलं किती, 3/2 आलं. 5 अपॉन 5 क्रमवार जो रेशो आला तो 3/2 फर्स्ट आन्सर. आन्सर इज फर्स्ट ऑप्शन आला. पुढचा करायचा. ग्राफकडे बघून आता लक्षात येईल. ग्राफकडे बघूनच फिगर शो द व्हेरिएशन ऑफ द फोटोइलेक्ट्रिक करंट with an anode positive surface having two radiation of intensity IA and IB, IA and IB, IA and IB for the curves A and B respectively. It follows from the graph that. ह्या ग्राफकडे बघून खाली ऑप्शन जे काय ते लक्षात घ्यायचे. ग्राफकडे बघून आता काय ॲक्च्युली हा जो ग्राफ आहे याच्या करस्पॉन्डिंग इंटेन्सिटी जे याच्या करस्पॉन्डिंग त्याला आय ए म्हणलं, इंटेन्सिटी म्हणलं. आय बीच्या करस्पॉन्डिंग इंटेन्सिटी बी म्हणलं. इंटेन्सिटी वाढत गेली, आय एपेक्षा आय बी वरती गेला. इंटेन्सिटी वाढलं तर फोटो इलेक्ट्रिक करंट वाढतो. हा फोटो इलेक्ट्रिक करंट वाढला म्हणजेच इंटेन्सिटी वाढली तर फोटो इलेक्ट्रिक करंट वाढतो. त्यामुळे इथं फोटो इलेक्ट्रिक करंट एवढा आहे, इथं फोटो इलेक्ट्रिक करंट एवढा आहे. त्यामुळे ह्या फोटो इलेक्ट्रिक करंट जो आहे तो आय बीच्या करस्पॉन्डिंग आहे. फोटो इलेक्ट्रिक करंट हा जो आहे तो आय एच्या करस्पॉन्डिंग आहे. हा बीच्या करस्पॉन्डिंग, हा एच्या करस्पॉन्डिंग. फोटो इलेक्ट्रिक करंट वाढलेला आहे. त्यामुळे आय बीच्या करस्पॉन्डिंग जो काय इंटेन्सिटी आहे ती वाढलेली असणार आहे. बेसिक ग्राफचं बेसिक जे आहे त्या बेसिक थेअरीनुसार आहे. विथ इंटेन्सिटी फोटो इलेक्ट्रिक करंट इन्क्रीजेस. त्यामुळे इथल्यापेक्षा इथला फोटो इलेक्ट्रिक करंट जास्त आहे म्हणजे तिथली इंटेन्सिटी जास्त असेल. आय बी इज ग्रेटर दॅन आय ए. हे त्याचं म्हणजे फ्रॉम ग्राफ पाहिजे तर लिहितो मी. फ्रॉम ग्राफ पहिला एक भाग आला काय, आय बी इज ग्रेटर दॅन आय ए, हा एक भाग आला. आता दुसरं अजून काय, आय बी इज ग्रेटर दॅन आय ए इथे दिसतो. बी आणि डी दोन्ही ऑप्शनमध्ये दिसतात. त्यामुळे हे दोन्ही ऑप्शन तर संपल्याची इथं तसं नाही दिसत. त्यामुळे राहिलं फक्त या दोघांपैकी उत्तर कोणतं. आता इथं हे जे आहे ते पहिल्यासाठीची फ्रिक्वेन्सी झाली आणि ही दुसऱ्यासाठीची फ्रिक्वेन्सी झाली. तर फोटो इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स, आता पोटेन्शियल डिफरन्स काय, आता इथं ज्या अर्थी पोटेन्शियल डिफरन्स किंवा
काय व्ही आणि व्ही बीला इथं काय मिनिंग म्हणलेलं आहे? ठीक आहे, काही म्हणलं नाही इथं दिसतं. ॲक्च्युली व्ही ए आणि व्ही बी आहे. व्ही ए आणि व्ही बी जे आहे ते इथं जे काय मिनिंग निघतं या क्वेश्चनवरनं ग्राफकडे बघून दिसतं. ते काय झाले, दोघांच्या करस्पॉन्डिंग हे काय स्टॉपिंग पोटेन्शियल झालं. पहिल्याचं स्टॉपिंग पोटेन्शियल आणि दुसऱ्याचं स्टॉपिंग पोटेन्शियल एकच आलं. दोघांचंही स्टॉपिंग पोटेन्शियल फ्रॉम ग्राफ V0 इज इक्वल टू VA इज इक्वल टू VB. स्टॉपिंग पोटेन्शियल एकच आलं. त्यामुळे हे दोघंही आणि हे पहिल्या ह्या दोन्ही ग्राफवरनं हे दिसतं आणि इट इज दिस लास्ट ऑप्शन. हे जे काय दोन्ही व्हॅलिड करणारं दॅट इज दी लास्ट ऑप्शन झालं. ठीक आहे, ग्राफकडे बघून ग्राफ वाचता येत असेल तर आपल्या लक्षात येईल ते. व्हॉट इज दी स्टॉपिंग पोटेन्शियल व्हेन अ मेटल सरफेस विथ वर्क फंक्शन 1.2 इलेक्ट्रॉन व्होल्ट इज इलिमिनेटेड विथ लाईट ऑफ एनर्जी 3 इलेक्ट्रॉन व्होल्ट. वर्क फंक्शन म्हणजे पाय झिरो दिलेलं आहे, फाय झिरो. इन्सिडंट लाईटची फ्रिक्वेन्सी म्हणजे एनर्जी दिलेली, थोडक्यात फोटॉनची एनर्जी. त्यामुळं बाय आईन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन एच म्यू इज इक्वल टू एच म्यू झिरो किंवा डायरेक्ट मी म्हणतो फाय झिरो म्हणतं पाहिजे तर प्लस मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी केनीच लिहितो मी, मॅक्सिमम फाय झिरो. आणि एच म्यूची किंमत आहे ॲक्च्युली 3 इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये नीट लक्षात घ्यायचं. आणि मायनस फाय झिरो इकडे घेतला मी, -1.2 इलेक्ट्रॉन व्होल्टमध्येचे दोघं युनिट चेक करावं लागणार आहे आपल्याला, प्लस किंवा एक स्टेपच लिहितो मी, एच म्यू मायनस एच म्यू झिरो प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. इथं काय असणार आहे, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. आपल्याला विचारलं स्टॉपिंग पोटेन्शियल, तर मग स्टॉपिंग पोटेन्शियल जे येतं के मॅक्स आणि स्टॉपिंग पोटेन्शियलमधलं रिलेशन आहे ते येतं ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी आणि ते येतं मग चार्ज इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. कायनेटिक एनर्जीचं इथं कन्व्हर्जन इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जीत होतं. त्यामुळे हे आलं ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. तर याच्यावरनं आपल्याला हे दिलेलं आहे 3. हे मायनस इकडं आलं 1.8, तोंडी झालं आहे 3 - 1.2 नॉट 1.8. इट इज इक्वल टू ई इंटू व्ही एस. आणि त्याच्यावरनं व्ही एस बरोबर 3 - 1 3 - 1.2 म्हणजे 1.8 आणि डिवायडेड बाय ई इकडं डिवायडेड बाय आला. तर हे आलं इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये आलं, त्यामुळे हे 1 ऑप्शन जे आहे ते व्होल्टमध्ये दिलेलं आहे. सगळ्या ऑप्शनमध्ये व्होल्ट आहे. त्यामुळे हे जे काय दिलेलं आहे इलेक्ट्रॉन व्होल्टचं कन्व्हर्जन आपल्याला व्होल्टमध्ये करावं लागेल. इलेक्ट्रॉन व्होल्टचं कन्व्हर्जन आपल्याला व्होल्टमध्ये करावं लागेल. ई इंटू व्ही किंवा सफिक्स नीट लक्षात घ्यायचे. हे इलेक्ट्रॉन व्होल्ट याचं युनिट झालं, त्यामुळे त्याचं व्होल्टमध्ये कन्व्हर्जन करायचं म्हणजे त्याला 1.6 × 10⁻⁹ चार्जवर जेवढा चार्ज असतो एका इलेक्ट्रॉनवर तेवढेने गुणावा लागेल. त्याने गुणला मी आणि खाली ईची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला ईची व्हॅल्यू आली 1.6 × 10⁻⁹. त्यामुळे हे एकमेकाला कॅन्सल झाले. टोटल आन्सर जे आलं ते 1.8 व्होल्ट आलं. ते 1.8 व्होल्ट आलं. सी इज दी ऑप्शन. आता हे प्रॉब्लेम काही न सोडवता आपल्याला लक्षात यायला पाहिजे. तर हे आईन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन जे ते आपण स्टॉपिंग मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी स्टॉपिंग पोटेन्शियलच्या फॉर्ममध्ये लिहिली. आता इथं जर ई नाही घेतला मी, इथं मला ई नाही घेता इक्वेशन लिहिता येईल,
पण इथंही जर कॅन्सल करून लिहिलं आम्ही तर हे सगळं इलेक्ट्रॉन व्होल्टच्या फॉर्ममध्ये होईल. इलेक्ट्रॉन व्होल्टच्या फॉर्ममध्ये होईल. ऑप्शन जर इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये स्टॉपिंग पोटेन्शियल जे आहे ते व्होल्टमध्ये दिलेलं आहे. स्टॉपिंग पोटेन्शियल व्होल्टमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे जर सर्व एनर्जीज ज्या आहे ह्या एनर्जीज आपल्याला ह्या इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये न देता जर जूलमध्ये असतं तर मग आपल्याला ते तसं लिहिता आलं असतं. पण मला इथं ई घ्यावा लागेल. ई इंटू स्टॉपिंग पोटेन्शियल. ठीक आहे, आपलं उत्तर संपलं ते. वेन अ लाईट ऑफ वेवलेंथ incident on photosensitive surface, photons of power P are emitted. The number of photons n emitted in time t. Number of photons आता बेसिक पॉवरचं आहे. नंबर ऑफ फोटॉन्स किती इमिट झाले. नंबर ऑफ फोटॉन्स n इमिटेड इन टाइम t. म्हणजे आपल्याला n काढायची, n ची व्हॅल्यू काढायची. थोडक्यात n ची व्हॅल्यू काढायची. तर वेन अ वेव फोटो सेन्सिटिव्ह सरफेस फोटॉन पॉवर इलेक्ट्रिक पॉवर तसा इथं किती आला पॉवर रेट ऑफ डुईंग दी वर्क म्हणजे वर्क भागिले टाईम हा पॉवर झाला. आपल्याला काय काढायचं आता इथं वर्क म्हणजे एनर्जी जी येणार आहे ती इथली एनर्जी जी येणार आहे आपल्याला एचच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. एच एनर्जी इथली वर्क म्हणा किंवा एनर्जी म्हणा, बेसिकनुसार बोलत असतो मी. रेट ऑफ डुईंग दी वर्क दॅट इज पॉवर आणि वर्क म्हणजेच एनर्जी डिवायडेड बाय टाईम आणि एनर्जी म्हणजेच एनर्जी इज इक्वल टू एच म्यू हे एका फोटॉनची एनर्जी झाली. इथं एन नंबर ऑफ फोटॉन्स आहे त्यामुळे ई इज इक्वल टू एन एच म्यू. एन नंबर ऑफ म्हणलं यांनी फॉर एन फोटॉन्स. एका फोटॉनची एनर्जी एच म्यू झाली. एन फोटॉनची एनर्जी ती एन एच म्यू होईल अपॉन टी. आणि आता आपल्याला इथं एनची व्हॅल्यू विचारली किती. एन इज इक्वल टू पी टी अपॉन एच म्यू. हे आलं खरं उत्तर. फक्त आता आपल्याला जे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे खाली ऑप्शन जे दिलेलं आहे त्या फॉर्ममध्ये लिहायचं. एन इज इक्वल टू पी टी अपॉन एच म्यू. तर पी टी अपॉन एच म्यू एन इज इक्वल टू पी टी अपॉन एच म्यू. आता पीची व्हॅल्यू आपल्याला इन टर्म्स ऑफ द पी काय येतो डी ब्रॉग्लीज हायपोथेसिसनुसार मोमेंटम जे आलं लॅम्बडा इज इक्वल टू पी अपॉन एच. त्यामुळे पी जो आला किंवा एच लॅम्बडाची व्हॅल्यू कोणाची किंमत टाका पर्याय कशात दिलेले त्याला बघावं लागेल मला. ठीक आहे, आधी इथंच करतो आपल्याला ते सोपं वाटेल. तर पी इज इक्वल टू एन एच अपॉन टी आणि म्यू म्हणजे सी अपॉन लॅम्बडा. त्यामुळे एन इज इक्वल टू पी लॅम्बडा टी अपॉन एच सी. 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 ठीक आहे, आता आपल्याला कशाची किंमत टाकावं लागेल. एचची किंमत फॉर्म्युल्यामध्ये एचची व्हॅल्यू टाकावं लागेल. एच इज इक्वल टू लॅम्बडा डी ब्रॉग्लीज हायपोथेसिस. परत लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. त्यामुळे पीची व्हॅल्यू कोणाची एकाची टाका. पर्यायामध्ये ऑप्शनमध्ये पी तसाच आहे त्यामुळे मी लॅम्बडा इज इक्वल टू एच अपॉन पी. पीची व्हॅल्यू आली एच अपॉन लॅम्बडा. पीची व्हॅल्यू आली एच अपॉन लॅम्बडा. एच अपॉन लॅम्बडा. त्यामुळे एच अपॉन लॅम्बडा कॅन्सल झाला. एच कॅन्सल होईल. ॲक्च्युली हे उत्तर झालेलं आहे त्याचं. हे उत्तर झालेलं एच सी पी लॅम्बडा टी हेच उत्तर आलेलं आहे. पुढं करायचीच गरज नाही, ऑप्शन आहे तो पी लॅम्बडा टी अपॉन एच सी. दिस इज द आन्सर. पी लॅम्बडा टी अपॉन एच सी. आन्सर इज सी. सी इज ऑप्शन पी लॅम्बडा टी अपॉन एच सी. पुढे सिम्प्लिफिकेशनची गरज नाही. ठीक आहे, पुढचं करायचं. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ द इन्सिडेंट रेडिएशन म्यू दिलेले
increase keeping other factor constant, the stopping potential will be. थेरी क्वेश्चन आहे. फ्रिक्वेन्सी वाढली तर स्टॉपिंग पोटेन्शियल काय होतं? मगाशी ग्राफ काढला होता. फ्रिक्वेन्सी वाढली, स्टॉपिंग पोटेन्शियल वर्सेस फोटोइलेक्ट्रिक करंट वर्सेस स्टॉपिंग पोटेन्शियल हा ग्राफ काढला होता. ॲट कॉन्स्टंट इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवली आणि जर फ्रिक्वेन्सी बदलली तर तो ग्राफ असा येतो. हे बेसिक आपल्याला थेअरीनुसार कळतं. त्यामुळे याचं स्टॉपिंग पोटेन्शियल वाढत गेलं. मी फ्रिक्वेन्सी वाढली तर स्टॉपिंग पोटेन्शियल वाढतं. फ्रिक्वेन्सी ॲक्च्युली ही पहिली फ्रिक्वेन्सी, दुसरी, ही तिसरी, त्याच्या करस्पॉन्डिंग स्टॉपिंग पोटेन्शियल पहिलं, दुसरं, करस्पॉन्डिंग तिसरं. तर इथं दिसतं विथ इन्क्रीज इन स्टॉपिंग पोटेन्शियल, म्हणजे with increase in frequency stopping potential increases. With increase in frequency stopping potential increases. हा theory question झाला. पुढचा करायचा. 2 metals A and B have work function दिलेलं आहे. परत इथं मागाच्या सारखेच इलेक्ट्रॉन व्होल्टमध्ये दिलेलं आहे. वर्क फंक्शन इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे ॲक्च्युली एनर्जी झालं ते 5 म्हणजे एनर्जी झालं ते h/μ0 झालं. द डिफरन्स बिटवीन देअर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी वेवलेंथ 5 दिलेलं आहे. थोडक्यात 5 बेसिक काय झालं? h/μ0 आणि दॅट इज hc/λ0. आता इथं 5 जो दिसतो, ठीक आहे, आपल्यासाठी खाली लिहितो मी hc/λ0 5 बरोबर. मग फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शनचं हे बेसिक आलं. आता याच्यावरनं दिसतो 5 जो येतो इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू λ0. आपल्याला डिफरन्स विचारला. क्वेश्चन नीट केअरफुली वाचावं लागतं. डिफरन्स विचारला, त्यामुळे आपल्याला कोणतं मायनस कोणतं हे चेक करावं लागेल. म्हणजे ज्याचा इथं इनव्हर्स रिलेशन याच्यावरनं दिसतं, त्यामुळे ज्याचा लॅम्बडा जास्त त्याचा 5 कमी असेल. किंवा इथं जे दिलेलं आहे ज्याचा 5 जास्त त्याचा लॅम्बडा कमी असेल. थ्रेशोल्ड वेवलेंथ कमी असेल. इनव्हर्स रिलेशन कळत असेल तर याच्यावरनं हे जे दिसतं, याच्यावरनं जे कळलं काय, हे सगळ्या गोष्टी लिहिण्यासारख्या नसतात, लिहायची गरज नाही. ठीक आहे, मला जागा पुरण्यासाठी मी इकडं सरकवतो. 5 इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू λ0. आणि मग याच्यावरनं ज्याचा 5 जास्त याचा पहिल्याचा जास्त आहे, त्यामुळे त्याची वेवलेंथ कमी असेल. वेवलेंथमधला डिफरन्स विचारला, त्यामुळं इथं आपल्याला काय होईल? 5A - 5B त्याची वेवलेंथ कमी असेल. वेवलेंथमधला डिफरन्स काढायचा आपल्याला. वेवलेंथमधला डिफरन्स, त्यामुळे इथं कोणतं वजा कोणतं होईल? 5A - 5B होईल का 5B - 5A होईल? ठीक आहे, डायरेक्ट मी वेवलेंथसाठीचा डिफरन्स लिहितो. इथं पाहिजे तर याच्यावरनं लिहितो. याच्यावरनं वेवलेंथ जी येणार आहे लॅम्बडा इज इक्वल टू इथं दिसतं, याच्यावरनं पुढं λ0 इज इक्वल टू hc/50. त्यामुळे लॅम्बडा मायनस लॅम्बडा इट इज इक्वल टू hc. आपल्याला कोणतं वजा कोणतं माझ्या लक्षात येणार, त्यामुळे आपण नंतर लिहू. त्यामुळे मी असं लिहिलं लॅम्बडा मायनस माझ्या म्हणजे आपण तुमच्यासाठी लिहून राहिलो मी. माझ्या येतं लक्षात, आपल्या लक्षात येत नाही म्हणून ते कसं लक्षात घ्यायचं. लॅम्बडा इथं 5 कोणता पाहिजे? इकडचा कमी पाहिजे का जास्त? हा जास्त पाहिजे, हा कमी पाहिजे, म्हणजे ते पॉझिटिव्ह येईल. म्हणजे हा 5A - 5B झालं. त्यामुळे हे λB - λA होईल. λB - λA, कारण बीचं वेवलेंथ हे फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन कमी आहे, त्यामुळे त्याची वेवलेंथ जास्त राहील, म्हणून ती मोठं वजा छोटं. हा डिफरन्स आता पॉझिटिव्ह येईल. आपल्यासाठी लिहिलं होतं मी ते, आधी लेटर आणि नंतर सफिक्स. तर hc
एच सीची व्हॅल्यू दिलेली आहे इथं डायरेक्ट 12.42 इलेक्ट्रॉन व्होल्ट नॅनोमीटर. त्यांनी काय सी जी एस युनिट किंवा हां सी जी एसपेक्षा स्मॉलर युनिट दिलं ॲक्च्युली. नॅनोमीटर म्हणले अजून स्मॉलर दिलं. आणि हे किती आलं 9 वजा 4.5 म्हणजे 4.5 शिल्लक राहिलं डिवायडेड बाय 4.5 4.5 इंटू 9. त्यामुळे हे 4.5 कॅन्सल झाले. हाला डिफरन्स जो काय डिफरन्स विचारला हाला डिफरन्स पॉझिटिव्हच येईल तो. तो किती आला 9 दुणे 18 9 दुणे 18 हे 12.42 ना. ठीक आहे. 1 एक एक 12.42 डिवायडेड बाय 9 भाग देऊन राहिलो मी. 1चा भाग गेला 9 9 3 12 म्हणजे 34 9 9 त्रिक हे किती 9चा भाग गेला 9 10 2 12 म्हणजे 3 राहिले 34 9 दुणे 18 9 त्रिक 27 27 काय आता गरज नाही द्यायची भाग द्यायची गरज नाही. 27 किती 34 7 72 म्हणजे 9 8 72 म्हणजे याचं उत्तर दुसरं इथंच दिसतं. पूर्ण भाग द्यायची गरज नाही. इट इज नॅनोमीटरमध्ये आलं. दिस इज द आन्सर इज बी. पुढचं करायचं आहे. कॅल्क्युलेशन कॉन्सन्ट्रेशन वर्क फंक्शन ऑफ मेटल ए अँड बी आर इन द रेशो. वर्क फंक्शन ऑफ द मेटल ए अँड बी दोघांचा रेशो दिलेला 1:2 1:2 दिलेला आहे. मोठं कॅल्क्युलेशन गणित वाचतानाच लक्षात येतं. लाईट ऑफ फ्रिक्वेन्सी एफ अँड 2f आर इन्सिडंट ऑन ए अँड बी रिस्पेक्टिव्हली, then the ratio of the kinetic energy of the emitted photoelectrons is. Kinetic energy Einstein's photoelectric equation त्याच्यानुसार H बेसिकली तुम्ही इट इज इक्वल टू 50 प्लस काय विचारलं इथं द रेशो ऑफ द कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. कायनेटिक एनर्जीचा रेशो विचार. कायनेटिक एनर्जीला मी के म्हणतो डायरेक्ट. के ई म्हणण्याऐवजी डायरेक्ट के म्हणतो. याच्या बेसिकवरनं कायनेटिक एनर्जी बरोबर किती कायनेटिक एनर्जीसाठी सरळ लिहिलं मी एच म्यू 50 इकडं आला -50. हे एक इक्वेशन झालं ए साठी आणि हे दुसरं झालं बी साठी. आता इथं काय काय म्हणलं अजून पूर्ण करेक्ट नाही लिहिलं मी. काय जे इफ द लाईट ऑफ फ्रिक्वेन्सी एफ अँड 2f is incident on the surface of A and B respectively, then the ratio of the kinetic energy emitted in the ratio. ठीक आहे. हे दुसऱ्यासाठीचं इक्वेशन थोडं गॅप सोडतो. पहिलं सिम्प्लिफाय करायचं अजून. एच म्यू मायनस म्यू झिरो हे दुसऱ्यासाठीचं झालं. तर फ्रिक्वेन्सी जी आहे हे एच म्यू म्हणजे एस सी अपॉन लॅम्बडा झालं -50. हा एच म्यू म्हणजे हा एच सी अपॉन लॅम्बडा -50 झाला. हा लॅम्बडा कोणासाठीचा झाला ए साठीचा. हा लॅम्बडा कोणासाठीचा झाला बी साठीचा. वेवलेंथ वेगवेगळी असणार आहे. आता इथं फक्त त्यांनी इन्सिडंट ऑन सरफेस ए अँड बी वेगवेगळे सरफेसेस आहे रिस्पेक्टिवली. फ्रिक्वेन्सी इफ द लाईट ऑफ फ्रिक्वेन्सी एफ अँड 2f इज इन्सिडंट फ्रिक्वेन्सी एफ अँड 2f. त्यामुळं वेवलेंथ दिलेल्याच नाही त्यामुळे फ्रिक्वेन्सीचं लिहितो मी. डायरेक्ट म्यू दिलेला आहे. डायरेक्ट म्यू वेवलेंथ दिलेली असते तर मला आत्ता जसं लिहिलं तसं लिहावं लागलं असतं. याची फ्रिक्वेन्सी जी आहे ते किती आहे एफ म्हणलं पहिल्याची आणि दुसऱ्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती ट्वाईस एफ म्हणलं ट्वाईस एफ. त्यामुळे आलं ट्वाईस एफ मायनस हे. ठीक आहे. मी इथं आपलं आहे तसं लिहितो आधी. ती स्टेप लिहितो. एच म्यू याचा एच म्यू म्हणजेच एच म्यू बी असं लिहावं लागेल आपल्याला खरं सफिक्स सायंटिफिकली. आता त्याचा एफ आणि मग याचा एफ जो काय एच एफ जो आहे तो ट्वाईस एफ आहे. म्हणजे म्यू जो आहे तो फ्रिक्वेन्सी जी आहे ती ट्वाईस एफ. इथं जे सफिक्स दिले त्यानुसार
then the ratio of the kinetic energies of emitted photon, ratio of the kinetic energies of the emitted photon. हे पहिलं ची कायनेटिक एनर्जीला के ए म्हणलं आपण. त्यामुळे या दोघांचा रेशो घेतला मी, दोघांचा रेशो घेतला. इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट याला मी नंबर वाढवण्यापेक्षा याला फर्स्ट म्हणतो, याला सेकंड. के ए अपॉन के बी रेशो घेतला. रेशो किती येईल? एच एफ मायनस 50 डिवायडेड बाय ट्वाइस एच एफ मायनस 50 ट्वाइस एच एफ मायनस 50. तर 50 म्हण आता 5 वेगवेगळे दिले. 50ला इथं पहिल्याचा 5 वेगळा आहे, मेटल वेगवेगळे आहे. त्यामुळे हा 5 ए म्हणतो मी, याला 5 ए म्हणतो. हा याचा 5 त्याला 5 बी म्हणलं त्यांनी, जे काय सफिक्स दिलेले 5 बी. आणि इथं 5 बीची व्हॅल्यू पण किती झाली, याच्यावरनं 5 बी जो आला तो 5 बी इकडं घेतला, हा इकडं घेतला, इट इज ट्वाइस 5 आलं. 2 × 5 आपल्यासाठी तसं लिहिलं मी. हा इकडं आला ना, हा इकडं. त्यामुळे 5 बीची व्हॅल्यू इथंच टाकतो मी. जशी म्यूची व्हॅल्यू टाकली तशी 5 बीची व्हॅल्यू इथंच टाकतो, ट्वाइस 5 आणि त्यामुळे ते 5 बीची व्हॅल्यू तिथं टाकली. 2 कॉमन काढला, 2 कॉमन काढला तर हे ह्या टाईपने झालं. हे एकमेकाला कॅन्सल झालं, शिल्लक राहिलं 1/2. दॅट इज द आन्सर. दॅट इज द आन्सर. दिस रेशो इज 1/2. बी द ऑप्शन. पुढचं करायचं. When a piece of metal is illuminated by a monochromatic light of wavelength lambda, then stopping potential is 3V. When same surface is illuminated by wavelength twice lambda, the stopping potential is V. The threshold wavelength for photoelectric emission is threshold wavelength विचारलं, stopping potential आणि threshold wavelength. When a piece of metal is illuminated by monochromatic light of wavelength lambda, the stopping potential is 3V. ठीक आहे. एच म्यू जे काय असेल त्यानुसार फोटोइलेक्ट्रिक इक्वेशन एच म्यू इज इक्वल टू 50 प्लस मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. आता ती मला स्टॉपिंग पोटेन्शियलच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. त्यामुळे ते काय होईल, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी जी येते ते किती येते, स्टॉपिंग पोटेन्शियल इतकी येते. स्टॉपिंग पोटेन्शियल, त्यामुळे ते डायरेक्ट प्लस स्टॉपिंग पोटेन्शियल लिहितो मी. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इज दी स्टॉपिंग पोटेन्शियल. त्यामुळे हे बेसिक झालं काय आईन्स्टाईन्स फोटोइलेक्ट्रिक इक्वेशननुसार. द स्टॉपिंग पोटेन्शियल आता पहिल्यासाठीचा लॅम्बडा दिलेलं, स्टॉपिंग पोटेन्शियल 3V दिलेलं आहे. वेवलेंथ त्यामुळं 50 सारखं आहे, दोघांचंही सेम सरफेस म्हणलं त्यामुळे हे 50 सारखं आहे. थ्रेशोल्ड वेवलेंथ, ठीक आहे. आपल्याला थ्रेशोल्ड वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा 0 काढायची, पहिलेचं आणि दुसऱ्याचं थ्रेशोल्ड वेवलेंथ. त्यामुळे हे एच म्यू इट इज इक्वल टू एस सी आपण पहिल्याचा लॅम्बडा काय आहे, लॅम्बडाच म्हणलं, एस सी डिवायडेड बाय पहिल्याचा लॅम्बडा. हे पहिल्यासाठीचं इक्वेशन चाललं. प्लस प्लस त्याचं पोटेन्शियल किती आहे, 2V आहे, प्लस 2V. पहिल्याचा लॅम्बडा पाहिजे तर त्याला मी लॅम्बडा द थ्रेशोल्ड वेवलेंथ फॉर photoelectric monochromatic light of wavelength lambda. The threshold wavelength for photoelectric emission is threshold wavelength म्हणजे ॲक्च्युली ही थ्रेशोल्ड वेवलेंथ होईल.
हा एच सी अपॉन लॅम्बडा होईल आणि हा लॅम्बडा 0 होईल इथं. ह्या दोघांमधलं रिलेशन काढायचं ॲक्च्युली, दोघांमधलं रिलेशन. स्टॉपिंग पोटेन्शियल याच्यावरनं पण येऊ शकतं का ते चेक करतो मी. दोन केसेस आहे. स्टॉपिंग पोटेन्शियल ट्वाइस लॅम्बडा, स्टॉपिंग पोटेन्शियल इज when same surface is illuminated by light of wavelength तर ट्वाइस लॅम्बडा. ठीक आहे, हा लॅम्बडाच्या आता हे पहिली केस झाली. सेम सरफेस किती, ह्या लॅम्बडाच्या ठिकाणी ट्वाइस लॅम्बडा म्हणलं. इट इज इक्वल टू एस सी. आता 5 सेम आहे, इथं सेम सरफेस म्हणलं. 5 कॉन्स्टंट हे लक्षात घ्यायचं. 5 जो आहे तो कॉन्स्टंट आहे, त्यामुळं पहिल्याचा 5 जो होता एस सी अपॉन लॅम्बडा 0 तोच याचा एस सी अपॉन लॅम्बडा 0 राहील. आणि प्लस याचा जो काय दिलेला आहे पोटेन्शियल डिफरन्स व्ही दिलेला आहे. हे दोन इक्वेशन आले इथं, दोन इक्वेशन आले. आता दोघांचं काय केलं आपण, ॲडिशन करा किंवा सबस्ट्रॅक्शन म्हणजे सिम्प्लिफाय करायचं, बाकी काही नाही. आपल्याला कशासाठी सिम्प्लिफाय करायचं आहे, लॅम्बडा 0साठी सिम्प्लिफाय करायचं, लॅम्बडा 0साठी. त्यामुळे मी काय करतो, हे छोटं आहे हे मोठं आहे, याला 2नी मल्टिप्लाय करतो, इक्वेशन 2ला 2नी मल्टिप्लाय करतो आणि सबस्ट्रॅक्शन करतो. म्हणजे हे व्ही कॅन्सल होतील, सिम्प्लिफाय राहील. मल्टिप्लाइंग 2/2 and then subtracting, subtract 2 from 1, 2 minus 1 किंवा 1 minus 2, सबस्ट्रॅक्ट 1 minus 2, पहिल्यातून दुसरं वजा करतो. त्यामुळे याला 2नी मल्टिप्लाय केलं, 2नी मल्टिप्लाय केलं, याचं वेवलेंथ 2 लॅम्बडा आणि पहिल्याची किती आहे लॅम्बडा, पहिल्याचं स्टॉपिंग पोटेन्शियल किती आहे 3V आहे. 1 मिनटं, 2V नाही, याचं 3V आहे. चेक कॅल्क्युलेशन चेक करायचे, त्यामुळे 2ने नाही आपल्याला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल. 3 कॅन्सल होतील. ठीक आहे, मी स्टेपच लिहितो, स्टेप लिहायची नव्हती मला पण लिहितो मी. त्यामुळे हे एच सी अपॉन लॅम्बडा इट इज इक्वल टू एस सी अपॉन मी 0 लॅम्बडा 0 प्लस 3V आणि याला 3ने मल्टिप्लाय केलं, त्यामुळे याला 3SC अपॉन 2 लॅम्बडा इट इज इक्वल टू SC अपॉन लॅम्बडा 0, 3ने मल्टिप्लाय केलं त्यामुळे तो 3SC अपॉन लॅम्बडा 0 होईल. 3SC अपॉन लॅम्बडा 0 प्लस 3V आणि मग आता हे दुसरं इक्वेशन पहिल्यातून मायनस केलं, याचं जे आलं ते आता SC अपॉन लॅम्बडा बाहेर निघाला, हे एकमेकाला कॅन्सल झालं, शिल्लक राहिलेलं लिहितो मी. SC अपॉन लॅम्बडा बाहेर निघाला, शिल्लक राहिलं 1 minus 3/2, 1 minus 3/2, हे 1 minus 3/2 आणि इकडचं SC अपॉन लॅम्बडा 0 बाहेर निघाला, SC अपॉन लॅम्बडा 0 बाहेर निघाला, शिल्लक राहिलं 1 minus 3, 1 minus 3. SC कॅन्सल झाला, लॅम्बडा 0 वरती आला, लॅम्बडा 0 अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू इकडचं -2 सिम्प्लिफाय करून राहिलो आहे. 2 minus 1 म्हणजे 2 minus 3 म्हणजेच -1/2, -1/2 इकडं आला डिवायडेड बाय -1/2. सिम्प्लिफाय केलं मी. 1 minus 3 म्हणजे -2, 2 minus 3 -1/2 इकडं आला, गुणाकाराचा इकडं भागाकाराला आला -1/2, त्यामुळे मायनस मायनस कॅन्सल झालं. हे लॅम्बडा 0 अपॉन लॅम्बडा बरोबर 4 आलं, म्हणजे सिम्प्लिफाय होऊन लॅम्बडा 0 जो आला तो 4 लॅम्बडा आला आणि दिस इज द आन्सर. लॅम्बडा 0 इज इक्वल टू 4 लॅम्बडा, दिस इज द आन्सर. ऑप्शन इज बी, 4 लॅम्बडा आलं. हे बेसिक झालं. सेम फॉर्मॅटने कॅल्क्युलेशनचा भाग आहे फक्त,
मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आपल्याला फास्टमध्ये तोंडी करता आले पाहिजे. फास्टमध्ये हे MCQs PYQ आहेत. त्यामुळे हे कळत असेल तर त्या बेसिकवरून आपल्याला हे 2 इक्वेशन लिहिता येईल. खरं हे पहिलं एक इक्वेशन लिहिणं, हे इक्वेशन लिहिणं आणि हे दुसरं इक्वेशन लिहिणं, ते पण खरं ॲक्च्युली ते 2 इक्वेशन लिहून नंतर हे मल्टिप्लिकेशन करणं, हे सगळं करणं, डायरेक्ट मग याच्यावरनं ही स्टेप येणे. हे 2 इक्वेशन लिहून ही स्टेप लिहिणं, ही तिसरी स्टेप. हे बाकीचा साधा कॅल्क्युलेशनचा भाग मनातल्या मनात करायचा. दिलेल्या याच्यावरनं हे 2 इक्वेशन आले, मग ते का करायचे, कशासाठी करायचे, मग ते का मल्टिप्लाय करायचं, कशासाठी, वजाबाकी का करायची, आपल्याला ते एलिमिनेशन ऑफ द व्हेरिएबल जर लक्षात कळत असेल, ह्या गोष्टी सगळ्या याव्या लागतात. ते 2 स्टेप, ही तिसरी स्टेप आणि ही चौथी. मोजून 1 मिनिटाच्या आत होतं. तर फोटो इलेक्ट्रिक सरफेस इज illuminated successively by monochromatic light of wavelength lambda and lambda by 5. The maximum kinetic energy of the emitted photon in the second case is 6 times that of the first case. The work function of the surface of the material is work function. एकच मटेरियल आहे. एकदा काय केलं, लॅम्बडा एवढी वेवलेंथ आढळली त्याच्यावर, आणि एकदा लॅम्बडा बाय 5. The maximum kinetic energy emitted in the second case ती 6 times that of the first. म्हणजे सेकंड केसची कायनेटिक एनर्जी किती आहे, 6 टाइम दॅट ऑफ दी फर्स्ट. आता मी डायरेक्ट इक्वेशन लिहून राहिलो. एच म्यू इज इक्वल टू, एच म्यू म्हणजेच आढळलेल्या फोटॉनची एनर्जी, SC अपॉन लॅम्बडा, आणि दुसरी केस SC अपॉन दुसऱ्यामध्ये किती आहे, लॅम्बडा बाय 5. हे आढळलेली फोटॉनची एनर्जी बरोबर काय, 50. आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनवरनं लिहून राहिलो मी, आपल्या लक्षात यावं म्हणून हळूहळू लिहितो मी. तर एच म्यू म्हणजेच SC अपॉन लॅम्बडा, हे पहिल्यासाठीचं इक्वेशन, आणि याचा लॅम्बडा जो येतो लॅम्बडा बाय 5 आहे इथं दिलेल्या वाक्यावरनं. इट इज लॅम्बडा बाय 5. द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द फोटो इलेक्ट्रॉन इन द सेकंड केस, याची कायनेटिक एनर्जी जी आहे ती E1 म्हणलं, तर दुसऱ्या केसची किती आहे, E2 किती आहे, ट्वाईस E1 झाली दुसऱ्या केसची. याचं फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन जे आहे ते, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन आता किती आहे पहिल्याचं आणि दुसऱ्याचं. द इमिटेड फोटॉन इन द सेकंड केस इज 6 टाइम इन द फर्स्ट. द वर्क फंक्शन ऑफ द सरफेस ऑफ द मेटल इज, वर्क फंक्शन काढायचं आपल्याला. वर्क फंक्शन मेटल एकच आहे त्यामुळे 50 काढायचं आपल्याला. मेटल एकच आहे, इल्युमिनेटेड एकच मेटलवर जाऊन आढळले त्यामुळे वर्क फंक्शन तेच येणार आहे. त्यामुळे आपल्याला 50ची किंमत काढायची. त्यामुळे इथं 50 इलिमिनेट नाही करायचं आपल्याला. याच्यातून एकातून कोणतं वजा केलं 50 इलिमिनेट होईल. आपल्याला ॲडिशन करून 50ची किंमत काढायची. आपल्याला ॲडिशन केलं तर आपल्याला 50ची किंमत येईल. आता लॅम्बडा डिवायडेड बाय 5, लॅम्बडा डिवायडेड बाय 5 म्हणजे हे झालं 5 वरती आला. आता ॲडिशन करतो मी, पहिल्यामध्ये दुसरा ॲड करतो. भरपूर पद्धतीने करता येईल, कॅल्क्युलेशनचा भाग आहे. 50साठी लिहिलं पहिलं आणि दुसरं, दोघांचं ॲडिशन केलं, तसं लिहिता येईल मला. 50साठी लिहितो मी, ठीक आहे तसं करतो ॲडिशन. तर SC अपॉन लॅम्बडा ॲडिशन करतो, ॲडिंग फर्स्ट अँड सेकंड. त्यामुळे ते SC अपॉन लॅम्बडा, सॉरी HC अपॉन लॅम्बडा, दोघं ॲड केले, SC अपॉन लॅम्बडा कॉमन निघाला, SC अपॉन लॅम्बडा कॉमन निघाला आहे 5, आणि हे एक 1 म्हणजे 6 SC अपॉन लॅम्बडा झालं. ह्या दोघांची बेरीज 5 अधिक 1 म्हणजे 6 SC अपॉन लॅम्बडा झाली. ह्या दोघांची बेरीज 250 झाला, आणि ह्या दोघांची बेरीज 3E1 झालं, मॅक्सिमम एनर्जी ऑफ दी फोटॉन. हे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी.
मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ते विचारलेलं आहे. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी आपल्याला 5 हे प्लस होईल. इट इज इक्वल टू प्लस. त्यामुळे 5 आलं ते किती आलं? Stopping point is eliminated by monochromatic wave. The maximum kinetic energy of the photon in the second case is 6 time. 2 नहीं है, 6 time है. Second case is 6 time म्हणजे 7E1 आलं maximum kinetic energy. The work function of the surface is याच्यावरनं 250 जो का आला 250 it is equal to 6hc upon lambda 6hc upon lambda आणि मायनस 7 मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी -7 मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. दुसऱ्याची कायनेटिक एनर्जी पहिल्याच्या 6 पट आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ द सेकंड इज 6 टाइम्स दॅट ऑफ द फर्स्ट. कायनेटिक एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी जी येते आपल्याला याच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल. एनर्जी जी येते एनर्जी जी आहे ही मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. तर मग मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी आपल्याला कशाच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल? SC अपॉन लॅम्बडा 6 मायनस हे त्यामुळं 7 डिवायडेड बाय 2. हे कॅल्क्युलेशन करून पुढे सिम्प्लिफाय करा जे काय उत्तर येईल ते. बेसिक हे झालं. 2 बरोबर हे अधिक हे आणि त्याच्यावरनं 5 बरोबर 5 साठी सिम्प्लिफाय करायचं. तेवढं कॅल्क्युलेशन तुम्ही करा. काय आपण तिथं जर कॅल्क्युलेशन करत बसले तर आपले प्रॉब्लेम पुढं सरकत नाही. बेसिक तेच कॅल्क्युलेशनचा भाग मेन बेसिक कॅल्क्युलेशनचा आणि कॅल्क्युलेशन आपण कॉन्सन्ट्रेशनने करायचं. लेट E and EP represent kinetic energy of electron and photon respectively if the de Broglie wavelength of a photon is twice that of the de Broglie wavelength of an electron. De Broglie wavelength of the photon is twice that of the de Broglie wavelength of the electron. It is given. कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं. आता बेसिक ऐकायचं. तसं करत बसलं आपल्याला फार वेळ लागतो. साधे साधे स्टेप आपल्याला द्यावं लागतात लिहून. हे दिलेलं आहे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन. त्याला E म्हणलं आणि फोटॉनला EP म्हणलं. देन EP अपॉन E kinetic energy of the photon to the kinetic energy of the electron. हा रेशो विचारला. कायनेटिक एनर्जी ऑफ द फोटॉन टू द कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन. कायनेटिक एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन जे काय विचारलं फोटॉन वरती आणि इलेक्ट्रॉन खाली. अजून काय दिलेलं आहे? डी ब्रॉगली वेवलेंथ ऑफ द फोटॉन इज ट्वाइस दॅट ऑफ द इलेक्ट्रॉन. आणि विचारलं आपल्याला हे. आता डी ब्रॉगली वेवलेंथ दिलेली. de Broglie wavelength of the photon is twice that of the kinetic energy. de Broglie's wavelength. म्हणजे आपल्याला हे जर लक्षात येत असेल तर आपल्याला काय करावं लागेल? जे काय फोटॉन आदळणार आहे त्या फोटॉनची एनर्जी, फोटॉन जे काय आदळणार आहे त्या फोटॉनची एनर्जी डी ब्रॉगलीच्या बेसिकनुसार फोटॉनची एनर्जी एच म्यू म्हणजे SC अपॉन लॅम्बडा आणि लॅम्बडा दोघांमधलं रिलेशन दिलेलं आहे. त्यामुळे मी कायनेटिक याचा फॉर्म्युला लिहून राहिलो. आइन्स्टाईन्स मास एनर्जी इक्वेशन. कायनेटिक एनर्जी एका साईडला बरोबर काय Hμ मायनस Hμ0 हे एकत्र घेऊन राहिलो मी. Hμ मायनस Hμ0. त्यामुळे हे इक्वेशन आलं Hμ मायनस Hμ0 अपॉन Hμ मायनस Hμ0 किंवा Hμ0च लिहावं लागेल आपल्याला. याच्यासाठी Hμ म्हणजेच SC अपॉन लॅम्बडा करस्पॉन्डिंग लॅम्बडा मायनस SC अपॉन लॅम्बडा 0 करस्पॉन्डिंगसाठी.
आणि सेम टाईपनी फालचं एस सी अपॉन लॅमडा मायनस एस सी अपॉन लॅमडा 0 फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन इथं लागणार आहे का आपल्याला एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन अँड एनर्जी ऑफ द फोटॉन, त्या दोघांचा रेशो आपल्याला एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन आणि एनर्जी ऑफ द फोटॉन म्हणजे आपल्याला येणे पण करता येईल. एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन जी आहे ती एनर्जी ऑफ द फोटॉन किती एच म्यू आणि एनर्जी ऑफ द इलेक्ट्रॉन जी आहे ती किती इलेक्ट्रॉनची एनर्जी 1/2 mv². आता इथं mv², व्हीची किंमत इन टर्म्स ऑफ द व्हीची किंमत आता इन टर्म्स ऑफ द आपल्याला याच्या फॉर्ममध्ये लिहिता येईल. व्ही मगाशी जसं लिनियर मोमेंटमच्या फॉर्ममध्ये लिहिलं होतं तसं लिहिता येईल, किंवा याचे तेच किंवा म्हणण्यापेक्षा तेच पी इज इक्वॉल टू एच अपॉन लॅमडा. पी इज इक्वॉल टू एच अपॉन लॅमडा हे एम व्हीची किंमत पीच्या फॉर्ममध्ये टाकून ते लिहिता येईल. नंतर त्या किमती काढून मग याच्यात टाकून ते उत्तर येईल. तिथं स्पीड ऑफ द लाईट जो येतो सीची व्हॅल्यू सी अपॉन 100 दिलेली. स्पीड ऑफ द लाईट, स्पीड ऑफ द इलेक्ट्रॉन, ॲक्च्युली इलेक्ट्रॉनचा स्पीड म्हणजे हा, याची व्हॅल्यू दिलेली आहे, याची व्हॅल्यू दिलेली. आधी आपल्याला ते एम सी एम इंटू व्हीच्या फॉर्ममध्ये म्हणजे पीच्या फॉर्ममध्ये लिहावं लागेल, पीच्या फॉर्ममध्ये, आणि पीवरनं मग वेवलेंथच्या फॉर्ममध्ये लिहून मग त्या किमती टाकून उत्तर येणार आहे. जे काय येईल उत्तर ते येतं ॲक्च्युली हे उत्तर येईल 10⁻². लक्षात घेतलं तर इथं सी इज इक्वल टू 100 ते कॅन्सल, याच्याकडे बघूनच कळतं 10⁻² उत्तर आहे. फॉर अ फोटोसेन्सिटिव्ह तुम्ही कॅल्क्युलेशन करा पुढचं फोटोसेन्सिटिव्ह मटेरियल वर्क फंक्शन W0 अँड स्टॉपिंग पोटेन्शियल इज V. Work function W0 and stopping potential is V. The wavelength of the incident radiation is. Wavelength of the incident radiation is. For a photosensitive metal, work function is W0. Einstein's mass energy relation. Work function is W0 and stopping potential is V. It is equal to wavelength of the HC or the h mu. एनर्जी ऑफ द इन्सिडंट एच म्यू इज इक्वल टू आइन्स्टाईन्स मास एनर्जी रिलेशनवरनं, सॉरी कशावरनं, आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन लिहिलं. एच म्यू इज इक्वल टू 5 प्लस मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी स्टॉपिंग पोटेन्शियल इतकी असते, त्या बेसिकनुसार हे लिहिलं. आणि मग तिथं काय म्हणलं, जे काय म्हणलं आता W0 प्लस व्ही विचारलेलं काय आहे, वर्क फंक्शन ऑफ द W0 अँड स्टॉपिंग द वेवलेंथ ऑफ द इन्सिडंट फोटॉन. वेवलेंथ ऑफ द इन्सिडंट फोटॉन म्हणजे हे विचारलं. एच म्यू म्हणजे सी अपॉन लॅमडा आणि हा W0 म्हणजेच एच सी अपॉन लॅमडा 0 लॅमडा 0 एच सी अपॉन लॅमडा 0 प्लस वर्क फंक्शन W0 पर्यायामध्ये तसंच आहे, पर्यायामध्ये तसेच आहे, पर्यायाकडे बघायचं असतं. W0 आणि हे स्टॉपिंग पोटेन्शियल खरं हे ई होईल आणि त्यामुळे याच्यावरनं एच सी अपॉन लॅमडा इज इक्वल टू ही W0 प्लस ई व्ही, आणि त्यामुळे आपल्याला लॅमडा जो वरती घेतला आणि हे खाली घेतलं डायरेक्ट आन्सर येतं. पर्यायाकडे नीट बघायचं असतं. पर्यायाकडे पाहिलं तर आपल्याला काय सिम्प्लिफाय करायचं आणि किती करायचं ते कळतं आणि कोणता फॉर्म्युला वापरायचा. त्यामुळे लॅमडा वरती घेतला, हे खाली आलं, हे आलं एस सी अपॉन W0 प्लस ई व्ही. एस सी लॅमडा इज इक्वल टू एस सी अपॉन W0 प्लस ई इंटू व्ही, अँड दॅट इज दी लास्ट आन्सर. काय काढायचं, काय सिम्प्लिफाय करायचं, कोणता फॉर्म्युला वापरायचा ते क्वेश्चनकडे बघून कळतं. सगळं वाचावं लागतं विथ ऑप्शन्स आहेत, आणि काय दिलं काय नाही सगळ्या गोष्टी. फोटोसेन्सिटिव्ह सरफेस
वर्क फंक्शन फाय दिलेलं, फोटॉन ऑफ एनर्जी 3 फाय फॉल्स ऑन द सरफेस. द इलेक्ट्रॉन कम्स आउट फ्रॉम विथ मॅक्सिमम व्हेलॉसिटी. व्ही मॅक्स दिलेला आहे. हे सगळं वेन द फोटॉन एनर्जी इज इनक्रीज टू 7 फाय देन मॅक्सिमम velocity of the photoelectrons will be. आता परत इथं लक्षात घ्यायचं, मॅक्सिमम क्वेश्चन केअरफुली वाचावं लागतं, बाकी काय नाही. फोटोसेन्सिटिव्ह सरफेस वर्क फंक्शन दिलेलं फाय, इफ फोटोन ऑफ एनर्जी 3 फाय फॉल्स ऑन इट. म्हणजे काय, एच म्यू इज इक्वल टू फाय झिरो प्लस मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. हे काय, आईन्स्टाईन्स मास एनर्जी, आईन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आहे. ते काय आहे, त्याच्यावर आढळणारी एनर्जी जी आहे ती 3 फोटॉन दिलेली आहे, आणि त्याचं वर्क फंक्शन जे आहे ते हे 3 फाय, वर्क फंक्शन 5 ची किंमत 5 दिलेली आहे. द इलेक्ट्रॉन कम्स आउट विथ मॅक्सिमम व्हेलॉसिटी. आता हे मॅक्सिमम व्हेलॉसिटी दिली, कायनेटिक एनर्जी जी आहे तिची मॅक्सिमम व्हेलॉसिटी दिलेली आहे, मॅक्सिमम व्हेलॉसिटी. त्यामुळे कायनेटिक एनर्जीची मॅक्सिमम व्हेलॉसिटी 4 × 10⁶. when photon energy is increased to 7 phi, then maximum velocity of the photon is. ही मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी, ठीक आहे. हे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी इन टर्म्स ऑफ द व्हेलॉसिटीच्या फॉर्ममध्ये लिहितो मी. हे मॅक्सिमम व्ही स्क्वेअर, हे पहिलेचं इक्वेशन झालं. एच म्यू इज इक्वल टू फाय झिरो प्लस मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. त्याच्यावरनं पहिल्यासाठीचं इक्वेशन लिहिलं. ही मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी आली 1/2 mv². हे पहिल्यासाठीचं इक्वेशन झालं. दुसऱ्यासाठीचं इज इनक्रीज टू, इनक्रीज बाय नाही म्हणलं, इनक्रीज टू. त्यामुळे याला 7 फाय, मटेरियल तेच आहे त्यामुळे हे मायनस इज इक्वल टू फाय प्लस 1/2 m करस्पॉन्डिंग व्ही², करस्पॉन्डिंग व्ही². याचा करस्पॉन्डिंग व्ही² म्हणजे याला काहीतरी नाव देतो मी. पहिल्याचा हे विचारलेलं आपल्याला व्ही टू विचारला, बाकीच्या गोष्टी एकमेकाला कॅन्सल होतील, सिम्प्लिफाय होईल. व्ही2 विचारला, ते 3 फाय मायनस 5 म्हणजे 2 फाय आलं. याच्यावरनं पहिल्यावरनं इक्वेशन आलं 1/2 m व्ही². त्याचा व्ही पण दिलेला आहे, हा V1 दिलेला आहे, 4 × 10⁶. इट इज इक्वल टू 3 फाय मायनस 5 म्हणजे 2 फाय, आणि दुसरा 7 फाय मायनस 5 म्हणजे 6 फाय, आणि याचा 1/2 m व्ही², V2². हा 1/2 m, दोघांचं काय केलं मी, डिव्हिजन घेतलं, दोघांचं डिव्हिजन घेतलं. पहिलं डिवायडेड बाय दुसरं करा, नंतर दुसरं डिवायडेड बाय पहिलं. हा 1/2 कॅन्सल झाला, हा 2 फाय फाय कॅन्सल झाला, त्यामुळे हे 3 राहिलं. उलटं केलं मी, m पण कॅन्सल झालं, त्यामुळे V2² जो आला तो किती आला, V2² इज इक्वल टू, वरती घेतला मी, V2² अपॉन 4 × 10⁶ बरोबर रेसिप्रोकल घेतला, इकडचा रेसिप्रोकल, त्यामुळे 3/1 म्हणजेच हे आलं V2² इज इक्वल टू V2² इज इक्वल टू 12. V2² इज इक्वल टू 4 त्रिक 12, 3 × 4 × 10⁻⁶. याचा स्क्वेअर रूट काढला, स्क्वेअर रूट काढलं, त्यामुळे V2ची व्हॅल्यू आली 4² बाहेर निघले, स्क्वेअर रूटच्या बाहेर निघले 3 स्क्वेअर रूटमध्ये, आणि 10⁶ स्क्वेअर रूटच्या बाहेर निघले 10⁻³ झालं. 2√3 10⁻³, 2√3 10⁻³, दॅट इज द आन्सर. 2√3 10⁻³
2√3 10⁻³ लास्ट इज द आन्सर. चेक करायचं. चेक म्हणजे बरोबरच आहे. फक्त कॅल्क्युलेशन कॉन्सन्ट्रेशननी करावं लागतात. ठीक आहे. पॉइंट source of light is used if the source is removed farther from the emitting metal. is removed farther म्हणजे पॉइंट सोर्स जो आहे तो काय केला, दूरवर अंतरावर नेला. दूरवर अंतरावर नेला म्हणजे काय होईल, इंटेन्सिटी कमी होईल, लाईटची इंटेन्सिटी. आणि लाईटची इंटेन्सिटी कमी झाली तर स्टॉपिंग पोटेन्शियल काय होईल, इंटेन्सिटी कमी झाली तर स्टॉपिंग पोटेन्शियल कशावर अवलंबून आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल डिपेंड्स ओनली ऑन फ्रिक्वेन्सी अँड नॉट इंटेन्सिटी. त्यामुळं हे झालं पर्याय सीन, दॅट इज थेरी क्वेश्चन. थेरीमध्ये पाहिलं पण इंटेन्सिटी डझंट अफेक्ट द स्टॉपिंग पोटेन्शियल. Stopping potential does not depends on intensity. Stopping potential depends only on frequency. फ्रिक्वेन्सी वाढली स्टॉपिंग पोटेन्शियल वाढते. कितीतरी वेळेस पाहिलं आपण. त्यामुळे इथं नीट अर्थ लक्षात घ्यायचा. सोर्स रिमूव्ड फार्दर, रिमूव्ड हवे असं नाही म्हणलं, रिमूव्ड किंवा नुसतं सोर्स इज रिमूव्ड असं नाही म्हणलं, रिमूव्ड फार्दर फ्रॉम दी इमिटिंग मेटल. म्हणजे सोर्स इमिटिंग मेटलपासनं जे काय फोटो इलेक्ट्रॉन इमिट करणार आहे त्याच्यापासनं सोर्स लांब नेला. सोर्स लांब नेला म्हणजे त्याच्यावर आदळणारे जे काय फोटॉन आहे त्याची इंटेन्सिटी कमी झाली. आणि इंटेन्सिटी कमी झाली आणि जादा झालं, स्टॉपिंग पोटेन्शियलला काही फरक नाही पडत, इट रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे. पुढचा थेरी क्वेश्चन आता शेवटचा क्वेश्चन. व्हेन फोटॉन्स ऑफ एनर्जी ट्वाइस अँड थ्राइस द वर्क फंक्शन ऑफ अ मेटल. Energy twice and thrice the work function of a metal are when photons of energy twice and thrice the work function of a metal are incident on metal surface one after another. metal surface तोच आहे, phi 0 constant राहील, सेम राहील. The maximum velocity of the photoelectrons emitted in the two cases are V1 and V2 respectively. Maximum velocity. त्यामुळे V1 upon V2 चा रेशो काढायचा. मॅक्सिमम व्हेलॉसिटी म्हणजे काय आलं, मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी phi 0 कॉन्स्टंट. आता आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन लिहितो मी. फोटॉन ऑफ एनर्जी ट्वाइस अँड थ्राइस दी वर्क फंक्शन. ठीक आहे. आपल्यासाठी इक्वेशनच लिहावं लागेल. एच म्यू इज इक्वल टू एच म्यू 0 किंवा पाहिजे तर लिहितो मी phi 0 प्लस 1/2 व्हेलॉसिटीचा रेशो विचारला त्यामुळे V² मॅक्सिमम पहिल्याचं. याच्यावरनं आता आपल्याला बेसिक याच्यावरनं 2 इक्वेशन लिहायचे, पहिल्यासाठी आणि दुसऱ्यासाठी. तर व्हेन फोटॉन ऑफ एनर्जी ट्वाइस दी अँड थ्राइस दी वर्क फंक्शन म्हणजे पहिल्याची एनर्जी वर्क फंक्शन 0 असेल तर phi 0 असेल तर पहिल्याची एनर्जी किती झाली, ट्वाइस दॅट ऑफ द वर्क फंक्शन. हे पहिल्या केसची झाली इथं म्हणलं ते. आणि दुसऱ्याची किती झाली, थ्राइस दॅट ऑफ द वर्क फंक्शन. त्यामुळे ह्या इक्वेशनमध्ये फ्रॉम इक्वेशन 1 त्याच्यावरनं आपण दोघांसाठी इक्वेशन लिहिलं दिलेल्या गोष्टीवरनं. ट्वाइस phi 0 मायनस हा phi 0 इट इज इक्वल टू 1/2 mv1². आणि सेम टाईपनी पुढचा दुसरा सिमिलरली दुसरं जे ते थ्राइस ऑफ द phi 0. त्यामुळे phi 0 इकडं आला, एवढं आलं 1/2 mv2². त्यामुळे हे जे काय आलं इक्वेशन पहिल्यावरनं 1/2 mv1² इज इक्वल टू आलं phi 0 ट्वाइस phi 0 मायनस phi 0. आणि याच्यावरनं दुसऱ्यावरनं इक्वेशन आलं 1/2 mv2² इज इक्वल टू 3 ट्वाइस phi 0 ट्वाइस phi 0. आणि आता दोघांचा भागकार घेतला, दोघं डिवाइड केले तर 1/2 m कॅन्सल होईल. phi 0 कॅन्सल झाला, इट इज 1/2 v1² अपॉन v2² आलं.
आपल्याला रेशो विचारला, त्यामुळे V1² अपॉन V2² आलं ॲक्च्युली. त्यामुळं 1/2 V1² अपॉन V2², इट इज इक्वल टू 1/2. त्यामुळे त्याचं स्क्वेअर रूट, दॅट इज द आन्सर. V1 अपॉन V2 जो काय रेशो आहे त्याचं स्क्वेअर रूट म्हणजेच 1/√2 आलं. इट इज 1/√2, दॅट इज द आन्सर. 1/√2. दिस इज द आन्सर. लास्ट इज द आन्सर. ठीक आहे, आपले क्वेश्चन संपलेले आहे. फॉर्म्युले जे 2-4च फॉर्म्युले ह्या टॉपिकमधले, फक्त ते आपल्याला आत्ता मी कसे अप्लाय केले ते लक्षात आलं पाहिजे. आणि कॅल्क्युलेशन मोठे जरी असले तर आपण मनातल्या मनात कॅल्क्युलेशन करून मेन स्टेप लिहिल्या पाहिजे. आत्ता मी इथं त्या टाईपने लिहिल्या आहे, ह्या आपल्यासाठी लिहिल्या, नाही तर खऱ्या 2च स्टेप झाल्या. ही एक स्टेप झाली खरे, हे कॅल्क्युलेशन करून डायरेक्ट ही एक स्टेप झाली, म्हणजे हे एवढं. आणि ही दुसरी स्टेप झाली, दोघांचा रेशो. ह्या 2 स्टेप आणि डायरेक्ट उत्तर आहे. असे 3च स्टेप झाले. हे आपल्यासाठी सगळं लिहावं लागलं. मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी जे 1/2 mv² बरोबर दिलेल्या गोष्टीनुसार टॉईस फाय मायनस फाय, त्यामुळे हे आलं 50 म्हणा पाहिजे. तर दिलेल्या ह्याच्यावरनं हे लगेच कळलं पाहिजे का हे एवढं आलं, पुढचं हे एवढं आलं. आणि मग हे कॅल्क्युलेशन इकडे मनातल्या मनात करून हे 1/2 mv कॅन्सल झालं, ह्याचा वर्ग बरोबर एवढा, हे लगेच लक्षात आलं पाहिजे. ह्या वरच्या 2 स्टेपसुद्धा मनात करून डायरेक्ट हे झालं. म्हणजे 1-2 स्टेपमध्ये 2 सेकंदात ते कॅल्क्युलेशन येत असतात. फक्त आपल्याला ती प्रॅक्टिस नसते, ती हॅबिट नसते. त्या टाईपने आपण पूर्ण अर्थाने कॉन्सन्ट्रेशन असे कॅल्क्युलेशन मॅथ्सचे केलेले नसतात, किंवा करायची मुळात आपण हॅबिटच लावून घेत नाही. थोडं स्पून फिडिंग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हॅबिट झालेली, त्यामुळं ते आपण त्या सवय लावत नाही. आणि असं आम्हाला मधून एखादं वाक्य वापरावं वाटतं, तर जे शिकणार आहे त्यांच्यासाठी ते फार उपयोगाचं असतं. त्यामुळे तसं वापरतो आम्ही आवर्जून. मधून स्पून फिडिंग आत्ता जो शब्द वापरला ह्याच टाईपने असं थोडं कधीतरी बोलत असतो. ते म्हणजे एक थोडं आपण त्या सवय बंद करावा, सवय लागायच्या ज्या काय लागल्या त्या थोड्या सुधारायच्यासाठी, आपल्या फायद्यासाठी आपण बोलत असतो. ठीक आहे, थांबतो मी. थँक्यू.